नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत. बातमी येत आहे येवल्यातून. नाणेधामच्या जीवनधाम महाकुंभ अंतर्गत राज्यात रक्तदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जगद्गुरू श्रीमान रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणेधाम यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित जीवनधाम महाकुंभ 2026चा अभियानांतर्गत 4 ते 18 जानेवारी या पंधरवाड्यात राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला भाविक आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहेत. मानवतेच्या सेवाच्या महायज्ञ समाजातील रक्ताचा तुटवडा दूर व्हावा आणि गरजूंना रुग्णावर वेळेवर उपचार मिळावे या उदात्त हेतूने जगद्गुरू श्रीमान नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात आले. 4 जानेवारीपासून सुरू झालेल्या या पंधरवाड्यात महाराष्ट्रासह परराज्यातील विविध केंद्रावरही शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनी पटांगण येवला शहराच्या सप्तशृंगी मंदिरात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच स्तरातील भक्तांनी सेवा हीच ईश्वर भक्ती मानून रक्तदान केले. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आम्हाला 4 जानेवारी ते 18 जानेवारी रक्तदानाची मोहीम चालू केली, महाकुंभ रक्तदान. आता त्यांनी आम्हाला महत्त्व कळालं. आम्ही साधारण लोक आहे, खेड्यापाड्यातले लोक आहे, त्यांना रक्तदानाचं महत्त्व माहीत नव्हतं. पण त्यांनी रक्तदानाचं महत्त्व पहिले स्वतःसाठी काय ते आम्हाला समजून सांगितलं. नंतर त्यांचं घोषवाक्य, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, यानुसार दुसऱ्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे गरीब लोकांना नाही, गरिबांना रक्ताची गरज नसती, जास्त करून मोठ्याच लोकांना असती आणि ते रक्त काही कंपनीत तयार होत नाही हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. त्यासाठी तुम्ही घरोघरी जा आणि रक्तदानसाठी दाते शोधा. मग त्यांच्या प्रेरणेने आम्ही त्यांच्या संप्रदायात त्यांचे शिष्य घरोघरी जाऊन रक्तदाते शोधतो आणि मग ही रक्तदान मोहीम चालू केली. आता जवळजवळ येवला तालुक्यात 1250चं टार्गेट पूर्ण झालं आहे, त्याच्यापेक्षा वरती जाईल. हे सगळं आम्ही त्यांच्या प्रेरणेने केलं. त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजवलं. कोणाकोणाला त्याची गरज लागते, ते कुठं भेटत नाही, ते कंपनीत जाऊन आपण विकत घेऊ शकत नाही. किती मोठा माणूस असला पैशावाला, त्याला दाताच शोधावं लागणार आहे रक्तासाठी, कारण रक्त कुठंच तयार होत नाही. हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि आम्ही त्यांच्या प्रेरणेने हे कार्य करतोय, दरवर्षी करतोय आणि आम्ही अजून पुढं टार्गेट देतोय. जय सियाराम. जय श्रीराम. आज या जीवनदान महाकुंभाच्या निमित्ताने हे रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणजे अगदी ह्या सगळ्याचा उत्साह आणि हे सगळं वातावरण बघून खरोखर मनाला आनंद होत आहे. आणि या नाणेधाम आणि सद्गुरू रामानंदाचार्य यांचं ब्रीदवाक्य जे आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगवा, हे खरोखर कसं सत्य आहे याचा अनुभव खरं ह्या आज रक्तदानाच्या शिबिरात मी सहभागी झाल्यानंतर मला येतो आहे. खरंच खूप सुस्ते असा उपक्रम हा परिवार इथे राबवतो आहे. तसंच इथं आल्यानंतर मला समजलं की खऱ्या अर्थाने समाजसेवा कशी असते आणि कोणते कोणते उपक्रम इथे ह्या परिवाराच्या माध्यमातून राबवले गेले ते ऐकून खरंच मन प्रसन्न झालं. की खऱ्या अर्थाची जी समाजसेवा समाजाला गरजेची आहे, ती समाजसेवा या परिवाराकडून निश्चित घडते, याचा खूप आनंद होत आहे. रक्तदान हे माझ्यासाठी नवे नाही. जवळपास यापूर्वी 30 आज 31वं मी रक्तदान केलं. परंतु जो आनंद आज मिळाला तो आनंद या पूर्वीच्या 30 रक्तदानाच्या शिबिरात पेक्षा नक्कीच जास्त होता. एवढंच बोलतो. जय श्री. जय श्रीराम. जगद्गुरू रामानंद संप्रदायाच्या वतीने दरवर्षी हा रक्तदानाचा महाकुंभ आयोजित केलेला असतो. त्या अनुषंगाने आज येवला शहरामध्ये अनेक असे लाखो भक्तगणांनी रक्तदानाचं
रक्तदान केलेलं आहे. त्याचप्रमाणे या संप्रदायामध्ये अनेक असे विविध सामाजिक उपक्रम तुम्ही जागा दुसऱ्या जागा या वृत्तीप्रमाणे राबवले जातात. समाजाभिमुख असणारे सर्व कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सर्व भक्तगण हिरिरीने भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत असतात. संप्रदायामार्फत दरवर्षी रक्तदान शिबिरे, ग्राम स्वच्छता अभियान, जलसंधारणाची कामे, वृक्षारोपण, तसेच अनेक महामार्गावर, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सेवा, अनेक असे सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्या अनुषंगाने समाजाची सेवा होणं आणि जगद्गुरू श्रींचं जीवित वाक्य आहे, तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा, या अनुषंगाने सर्व भक्तगण त्या दृष्टीने प्रयत्नशील असतात आणि स्वामीजींचा आदेश हा शिरस्वंद्य मानून या संप्रदायामध्ये स्वखुशीने सहभाग घेऊन आर्थिक आणि सामाजिक अशा पद्धतीने मदत करत असतात. आणि हा संप्रदाय जास्तीत जास्त हिंदू धर्मासाठी कसं म्हणजे धर्माचरण, धर्म रक्षणासाठी काम करत असतो ते जगद्गुरू श्रींनी या अनुयायांना मार्गदर्शन करून ही धर्मरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. त्याचाच एक भाग हा रक्तदान शिबिर आज आयोजित केला आहे. जय श्रीराम. श्रीराम. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संप्रदायाच्या वतीने आज 4 जानेवारी ते आज 18 जानेवारीपर्यंत जो दुसऱ्यासाठी म्हणजे तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा या जगद्गुरू श्रींच्या अमृत वाक्याने आपण इतरासाठी काहीतरी देणे लागतो या हेतूने जगद्गुरू श्रीने हो जीवनदान महाकुंभ या दरवर्षी आयोजित केला जातो, पण यावर्षी पण आयोजित केला होता. आणि आपल्या येवला तालुक्याच्या वतीने 4 जानेवारी ते 18 जानेवारी हा शेवटचा कॅम्प आहे. आत्तापर्यंत 1250 ते 1300पर्यंत रक्तकुपिका आपल्या येवला तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जे दुःखीपीडित लोक आहे, गरजू लोक आहे, रुग्ण आहे यांच्यासाठी हे उपलब्ध करून दिले आहे. आणि खूप जगद्गुरू श्रींचं खूप मोठं कार्य आहे. 52 ॲम्ब्युलन्स आहे, त्याच्यानंतर 190च्या आसपास देहदान या रामानंद संप्रदायाच्या वतीने आत्तापर्यंत झालेलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास रक्तकुपिका संप्रदायाच्या वतीने ह्या संकलित केलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो अजून बरेचसे उपक्रम आहे जगद्गुरू श्रींचे. 114 नेत्रदान झालेले. त्याच्यानंतर आपलं वृक्षारोपण झालं आहे. त्याच्यानंतर कच्चे वनराई बंधारे हे जवळजवळ 4,500 हे मागच्या महिन्यामध्ये वनराई बंधारे संप्रदायाच्या वतीने बांधून दिले आहे. म्हणजे उपक्रम प्रत्येक महिन्यात उपक्रम असतात आणि प्रत्येक उपक्रमामध्ये सर्व गुरुबंधू गुरुभगिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जगद्गुरू माऊलींचा जो आदेश आहे तो आदेशाचं पालन करून हे सर्व उपक्रम राबवत असतात. जय श्रीराम. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.